हाँ, थैंक यू। चार चार, ओके चार। चार बोले, चलो तीन के एक एक से बढ़कर एक, क्या बात है। 3+1। तर चला, गेम ऑन, मॅच ऑन, टाइम ऑन। वेळ झाली 9:28 पण आपण एक्सपेक्टेशन केलं होतं की 9:30ला चेंडू पडेल आणि पडतोय। टाळ्या होऊन जाऊ दे आजच्या दिवसासाठी। शेवटचा दिवस श्री गणेश चषक 2025चा ग्रँड फायनल डे टुडे। आणि पहिला सामना इथे रंगत आहे। रंग बदलणार आज, रंगांचे फवारे उडणार आज, हास्याचे फवारे उडणार आज, पूर्ण मज्जा मज्जा। सुरुवात पण मला चांगली करायला मिळाली। थोडंसं आपण तोडकं मोडकं गाणी गाण्याचा प्रयत्न केला। माझे मित्र आलेले आहेत, सुनील पाटील, वेलकम। सॉरी सुनील, गाणी गात होतो। माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट फ्रेंड आला होता सुनील पाटील, ज्याने आम्ही एकत्रच गाण्याला सुरुवात केली होती माझ्या लग्नाच्या आधीपासून। आणि त्यांनी पूर्ण माझे लग्नाचे कार्यक्रम हँडल केले होते, मुलगी दाखवण्यापासून सगळ्या गोष्टी। परंतु मी त्याला मिस केलं थोडंसं। ठीक आहे, आम्ही नेहमी भेटतोच त्याच्या दुकानात। चल जाऊया, अंपायरचा सिग्नल आहे। पहिलं षटक इथे सुरू करणारे गोलंदाज सुमित मला सांगेल। दिनेश आणि विजयची जोडी बॅटर मध्ये। विजय स्ट्राईक आणि चेंडू हाफ वॉली घेऊन ड्राईव्ह केलाय, उडवलाय एक्स्ट्रा कवच्या डोक्यावरून। दोन फिल्डर पाठला करत असताना एक डेलिशियस सुंदर चौकार ह्या सुंदर दिवसामध्ये येतोय बॅट्समन विजय कडून। अगदी मस्त स्वप्नवत सुरुवात या आजच्या दिवसामध्ये। रंगत निर्माण करणारा चौकार इथे लगावला विजयने आणि सुरुवात आपल्या संघासाठी अगदी उल्हासपूर्ण केली आहे। पुढचा चेंडू गोलंदाज योगेश। हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, टर्न केला आहे परंतु गॅप शोधू शकले नाही त्या ठिकाणी। शॉर्ट बॅकवर्ड स्पेलेग आणि लेग स्लिप्स तैनात आहे शानू पंचांच्या उजव्या बाजूला। गॅप भेदू शकले नाही परंतु दरम्यान एक धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या चौकारा पाठोपाठ 1 पुढे 5 वर आहे। आई गावदेवी बाबगाव टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि सलामीची जोडी येते 5 धावा आता उभ्या करता येतं 2 चेंडूंमध्ये। यावेळेला ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या जवळून काढण्याचा प्रयत्न, पण तो मिड ऑफ तत्पर आहे। चांगली फिल्डिंग करतोय, कव्हरिंग केलं आणि एक धाव सुद्धा कव्हर केली वेगाने दोन्ही पण बॅटरने। दिनेश साथ देतोय, आता दिनेश विजयच्या सोबतीला आहे। ज्या विजयने एक चौकार मारला त्यालाच पुन्हा एकदा स्ट्राईकला आणलंय। ऑफ ड्राईव्ह केला होता, मस्त पद्धतीने गॅप शोधली होती, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॅप शोधणं फार महत्वाचं असतं आणि इनफिल्डच्या डोक्यावरून मारणं सुद्धा महत्वाचं असतं। त्याच फटक्यांमध्ये आपल्याला धावा येत असतात। इथे 6 धावा 3 चेंडूमध्ये झाल्यात, म्हणजे जवळपास 200च्या स्ट्राईक रेटनी दोन्ही बॅटर खेळतायत। हो, चेंडू खाली राहिला, अगदी क्लोज टू द थाईस इथे घेतला आणि फक्त तटवलेला आहे ऑन साईडला। मिड विकेट त्या ठिकाणी नाहीये शॉर्ट मध्ये, ते पाहिलं बॅट्समनने आणि नजर चांगली ठेवली या फटक्यामध्ये। बघा ड्रिल करून दाखवतायत की हा मला उडवता पण आला असता, परंतु डीप स्क्वेअर सुद्धा आहे आणि एक ऑर्थोडॉक्स मिड विकेट, म्हणजे काऊ कॉर्नरच्या आसपास एक क्षेत्ररक्षक। दोन्ही पण फिल्डर हे सीमारेषा सांभाळतात, ऑन साईडलाच आहेत। मे बी बॅटर यांची जाणीव असेल गोलंदाजाला, जसं मी मुलाखतीमध्ये विचारलं होतं। नानकर टीमला बाबगावच्या बॅटरची जाणीव आहे, परंतु बाबगाववाल्यांना नानकरची जाणीव नाही असं कळलं आपल्याला। हलक्या हाताने फक्त बॅकफूट डिफेन्स ड्राईव्ह केलेला आहे शॉर्ट कव्हरसाठी। हा सिंगल वरती भर दिला जातो, एक चौकार आल्यानंतर छान येते, विकेट राखून खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण पहिलाच चेंडू जर चौकार आलाय तर नंतर अगदी हाराकिरी करायची गरज नाहीये, हे सुद्धा दोन्ही बॅटर आपल्याला दाखवत आहेत। धावसंख्या 0-8 वर। SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी मस्त पद्धतीने कव्हर केली जाते। लाईव्ह प्रेक्षेपण पर्पल कलर मध्ये लाईव्ह तिथे फ्लॅश होत आहे। हो, यावेळेला फ्लॅशची स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी पाहिलं परेश महाजन सर की हा वाईड आहे, डाव्या स्टीला सोडून जाणारा स्क्वेअर मारा। स्क्वेअर लेग पंच शानू कुरेशी। यावांतरिक धाव इथे वाढत असताना इथे बाबगाव संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे गावदेवी बाबगाव 9 वर, 9 विदाउट लॉस। योगेश, हा पुढचा चेंडू गुडले, तो टप्पा पडला, हा असा आवाज आला, कारण बचावला फलंदाज, बीट झाला त्या ठिकाणी। थोडस बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही बघा हा। हो, चांगला हा इनस्विंग झाला हा चेंडू,
टप्पा पडला ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आणि ऑफस्टिकच्या जवळून अगदी असं वाटलेलं की चाटून गेला की काय, आणि पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या इथे एके गडी बाद नाही, 9 वर आहे. आई गावदेवी बापगाव संघाची, ज्याने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. विपक्ष संघ आहे तो आपण नानकर संघ पाहतोय. हा सुद्धा नौखा संघ आहे. आई गावदेवी, आई एकविरा नानकर आणि आई गावदेवी बापगाव. त्यानंतर विरेन स्पोर्ट्स भावाले आणि आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे यांनी हजेरी लावायची आहे किंवा रिपोर्टिंग करायचं आम्हाला आला असेल तर आमच्या आयोजकांना भेटा आणि तुमच्या सामन्यासाठी आम्ही लगेचच या ठिकाणी पेशकश सुरू करू, तयारी सुरू करू. त्यानंतर श्री गणेश स्पोर्ट जंबुलपाडा म्हणजे आमचा यजमान संघ विरुद्ध जय झोटिंग देवरुंग, म्हणजेच बलवंत दळवी असेल त्यात असं वाटतंय. आणि त्यानंतर आरडी म्हणजे राकेश दिगाडकर साहेबांचा किरवली विरुद्ध आई गावदेवी जाणवल. आज आज 8 संघ आहेत आणि आपण एक चॅम्पियन पदाची आज फायनल सुद्धा पाहणार आहोत. दोन्ही पण आमने सामने कुकसेचीच टीम असेल. एका बाजूला धनेश कुकसे, दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट कुकसे. त्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी कोण नाव करेल. हा दुसरा षटक सुरू होते मैदानात. पहिला चेंडू टर्न करायचा प्रयत्न, हुकचा प्रयत्न आणि अगदी लुझरवन होता, पण तो अर्ली खेळले बॅटर. त्या ठिकाणी पाहतोय आपण की चेंडूला येऊ द्यायचं होतं. जागा तर बनवली होती, रूम पण छान होतं, टायमिंग पण भरपूर होता, वेळ होता. 131 सिक्सेस आणि 117 चौकार आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये लागले आहेत परवापासून. हलक्या त्याने फक्त दिशा दिली, बॅकफुटला गेला आणि डिफेन्सिव्ह स्ट्रोक मिड ऑफ नाहीये, पण तो मिड ऑफ पर्यंत पोहोचतोय शॉर्ट कव्हर वेगाने. त्या दरम्यान एक सिंगल. कुठलाही फलंदाज जोखीम घेत नाहीये. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर इथे सुद्धा आता सिंगलवरती भर दिला जातो, परंतु जर तुम्हाला धावा वाढवायच्या आहेत, जसं तुम्ही पहिला चौकार मारलेला पहिल्या चेंडू, तर तुम्ही आता हात खोलले पाहिजेत. त्याचं कारण की P1चं षटक संपलंय. अशाच पद्धतीने धाव संख्या पुढे गेली तर पॉझिटिव्ह स्कोर सांगतात आम्हाला शंकर गुळगुळी की 31 पर्यंत पोहोचेल. आताचा करंट रन रेट आहे तो 7.50. फिल्डिंग बघा, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग लेग सुद्धा घेतलाय फाईन आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. ऑफ साईडला लॉंग ऑफच आहे, बाकी सर्व 38 सर्कलमध्ये बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक लेग स्लिप आणि फ्लाइंग स्लिप. हो, फक्त बॅटचा फेस ओपन केला आणि उडवला झेल आणि फलंदाज बाद इथे होतोय. अगदी इझी झेल, त्याला थोडस बाहेर पाठीमागे जाऊन टिपलाय, अगदी कुठली गडबड नाही केली आणि सॉफ्ट डिस्मिसल होत असताना पहिला धक्का लागतोय विजयच्या रूपात. खरं म्हणजे बॅटरला हाफ हॉली घेऊन लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मारायचा होता, अपिश ऑफ ड्राईव्ह, परंतु त्या ठिकाणी चेंडूने उसळी घेतली आणि नाईलाज असतो जो प्रेडिक्टेड फटका होता तो मारणं भाग पाडलं आणि सहज सोपा झेल दिला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं की क्षेत्ररक्षकाला थोडंसं प्रयत्न फक्त करावं लागलं, जास्त जोखीम घेण्याची गरज नाही पडली आणि सहज सोपा विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, दिनेशच्या सोबतीला मिस्टर करण. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलर लेंथ अगदी बॉडी लाईनच्या जवळ आदळलाय. लेक्सिकला सोडून जाणारा असेल मे बी, आणि कुठल्या प्रकारची अपील नाही केली. पंचानवती सुद्धा कुठल्या प्रकारचं दडपण नाही टाकलं आणि सहज पद्धतीने हा डॉट चेंडू काढला. गोलंदाजने 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत, फक्त एकच धाव खर्च केली, 3 डॉट, ज्यामध्ये एक विकेट सुद्धा प्राप्त केली. अगदी छान कमबॅक गोलंदाजाला इथे टाळा मिळतायत. अनिकेतला चांगलं रनअप आहे बघा. रिलीज केली आणि आपटी देण्याचा प्रयत्न इथे प्रयत्नामध्ये अडकले बॅटर आणि बरोबर कॉटन बॉल केलंय. फसवा चेंडू टाकला आणि फसवलं बॅट्समनला. आता दुसरा धक्का लागतोय म्हणजे शून्यावरती बाद होत असताना करण बॅक टू द पॅव्हलियन.
हो नक्कीच आई गावदेवी आणि आई एकविरा देवी प्रसन्न होत आहे इथे. तो स्पेशली आई एकविरा प्रसन्न होते बरोबर या ठिकाणी नानकर संघाला, ज्या संघाला फिल्डिंग मिळाली आणि ज्या संघाने बॅटिंग घेतली तो आई गावदेवी बापगाव टॉस जिंकून. परंतु आता जर पाहिलं आपण की दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे प्रभावित केलंय ते नानकरच्या गोलंदाजाने अनिकेतने. एकच धाव दिली, आता पूल केलाय, चेंडू हवेत आहे, टायमिंग मिस झाला आणि झेल तिथे अगदी पकडला गेलाय. अजून एक धक्का लागतोय, सर्वेशने झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होत असताना सर्वेश बाद झाला. येस ओके. हा बघा चेंडू हवेत नाचत डोलत येत असताना खाली पडायच्या आधीच मस्त थोडासा उडालेला, पण तो निष्ठू दिला नाहीये. जसं अजय देवगनने काजोलला कुठे जाऊन दिलं नाही, काजोलला आपल्याकडेच ठेवली, तसं हा चेंडूला निष्ठू दिला नाहीये आणि आता काजोल कुठल्या कुठेच गेली असती. या ठिकाणी बघा हा चेंडू हवेत आहे, हिलकाबे घेतोय, चांगलं जजमेंट आहे, पण तो अंतर गाठू शकलं नाही. आमच्या समोर झेल टिपला आणि 3 धक्के लागले. आता मात्र पूर्णपणे दबाव टाकलाय गोलंदाजाने नानकरच्या आई गावदेवी बापगाव संघाविरुद्ध. बघा बॅटिंग घेतली परंतु आता पूर्ण त्यांच्या विपरीत स्थिती आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार येतोय दिनेशच्या सोबतीला. दिनेश खेळतो 4 चेंडूमध्ये 3 धावांवर. वेलकम योगेश सर, गुड मॉर्निंग. आलेत का? नाही आले, थोडंसं मला आवाज आल्यासारखं वाटलं. 2 षटकं समाप्त सुद्धा झाली. या षटकामध्ये अगदी नाविन्यपूर्ण एकदम झकास कामगिरी केली, दबाव टाकला, वेगावरती स्वार झाला अनिकेत नावाचा गोलंदाज. आणि आता ए3 सज्ज झालाय. जांभूळपडा कुकसे एंड कडून बॉलिंग करण्यासाठी समोर फलंदाज आहे दिनेश. पहिला सामना रंगतोय श्री गणेश चषक 2025 च्या निमित्ताने. खूपच आरली खेळले. पंचांनी पाहिलं की चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर निघतोय. परेश महाजन सर सांगतायत इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवांतर धावेने धावसंख्या इथे एकाने पुढे जात असताना 11 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम आई गावदेवी बापगाव. पुन्हा एकदा ए3 ओव्हर द विकेट. हा चेंडू ओव्हर पिच घेतला आणि सरळ ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या उजव्या बाजूने, लॉंग ऑनच्या डाव्या बाजूने जात असताना फ्लॅट सिक्सर. वेलकम वेलकम गोकुल पाटील सर, आपलं स्वागत. बघा कसं केलं बॅट्समननी, मस्त पद्धतीने फ्लॅट सिक्सर मारलं दिनेश याने. आणि गरज होती आता नितांत धावा वाढवण्याची. 2.1 षटकं 17 धावा, थोडीशी का होईना पण खतऱ्याची घंटा वाजवली, हलचल निर्माण केली आहे आणि जी गरजेची होती, कारण तुम्ही बॅटिंग घेतली टॉस जिंकून. हे महत्वाची गोष्ट इथे झालीच पाहिजे. यावेळेला स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, चेंडू शॉट ऑफ गुड लेन खाली राहिला, अपेक्षेनुसार उसळी घेतली नाही. जी अपेक्षा होती बॅटरला त्यानुसार चेंडू बॅटपर्यंत त्याला आला नाही आहे आणि बरोबर चेंडूला सबमरीन ठेवून खाली. बरेचसे आपण 3 दिवस असे चेंडू पाहतोय की शॉर्टला लेन टाकून सुद्धा चेंडू उसळी घेत नाहीये, स्किट होतो. यावेळेला फुल टॉस सरळ जाईल का बघायचंय. ये झेल सोडलाय समीर, हवा का झोका, कॅच छोड़ दिया मौका, मौका भी दिया धोका भी दिया. आणि धावसंख्या इथे जीवनदान प्राप्त होत असताना फलंदाजाला इथे जीवनदान मिळालं, हे महत्वाचे दिनेशला, जो सेटल झालाय. 18 वर आहे 18. वाईड यॉर्कर सक्सेसफुली हँडल्ड. ए3 ने हाताळलं. इथपर्यंत आवाजाला रिलीज करत असताना म्हणजे किती ताकद वापरतात हल्लीचे तरुण खेळाडू. रिलीज करताना बॉलिंग मध्ये सुद्धा अगदी खूप आपलं कसब दाखवतात. गरजेचं आहे. तुम्हाला चांगला क्रिकेटर बनायचं आहे तर तुम्ही ऑलराऊंडर बनलंच पाहिजेत, नुसतं बॅटर बनून चालणार नाहीये. यावेळेला हा पंप पूल केलाय, चांगली फिल्डिंग झाली आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये एकच धावे होती, ते थांबावं लागेल बॅटरला. आणि धावसंख्या 19 वर टीम आई गावदेवी बापगाव संघाचे 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांचा मुकाबला आहे, अजून 7 चेंडू शिल्लक आहे त्या इनिंग मधले. कितीपर्यंत धावसंख्या जाईल ते आपल्याला बघायचं. अजून 7 चेंडूंमध्ये हात खोलाचा प्रयत्न हो, चांगला ड्राईव्ह केलाय मस्त पद्धतीने, ऑफ ड्राईव्ह, फ्लॅशी ऑफ ड्राईव्ह. चेंडू तिथे फिल्डर पोहोचण्याच्या आधीच धडकला लॉंग ऑफच्या दिशेने. 4 रन.
वीरेन स्पोर्ट्स भावाले आपलं हार्दिक स्वागत आहे. हे बघा आपलं स्वागत केलं सुंदर चौक्याने. चौकार मारला दिनेश मध्ये ती कॅपॅसिटी आहे, कॅलिबर आहे जे तो दाखवते. तुषारने मारलं का दिनेशनेच मारलं? ओके, हा दिनेशनेच मारलं. 8 चेंडूमध्ये 14 धावांती खेळतोय दिनेश. हा चौकार अगदी हा फॉल ओव्हरपिच चेंडू होता, त्याला मस्त ड्राईव्ह केलं. 3 षटकं समाप्त झाली. या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार, अशा धावा आल्या. 2 सिंगल म्हणजे 12 धावा इथे आल्या आणि एक वाईट पकडून 13 धावा आल्या. बघा हा चौकार ओव्हरपिच ऑफस्टिकच्या बाहेर खूपच मस्त हात खोलण्याची जागा मिळाली, वेळ मिळाला आणि मस्त ड्राईव्ह केला, गॅप शोधला. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू वाईडिस लॉंग अपकडे जात असताना तिथे फिल्डर पोहोचण्याच्या आतच चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. आता धावांना थोडासा सुगंध आलाय. 3 षटकांमध्ये 23 धावसंख्या, 3 गडी बाद. शेवटच्या षटकासाठी विघ्नेश विघ्नहर्ता असेल की सुख करता असेल ते बघायचं आहे. आणि आपण पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी बोलवतोय वीरेन स्पोर्ट्स भावाले कॅप्टन. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वीरेन स्पोर्ट्स भावाले विरुद्ध आई गावदेवी विहाना पिशे. चेंडू पडलेला आपला एक पहिला 9:29 ला सर, 9:44 झालेत. जास्त वेळ घेऊ नका. तर या भावाले टीमचा कॅप्टन आणि विहाना पिसे टीमचा कॅप्टन या. ओके, भावालेचा कॅप्टन आलाय. हा पहिला चेंडू. ओ क्या बात है, अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह केलाय. फॅन्टास्टिक वीरेंद्र सहवाग स्टाईलने चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. 4 रन. किती मस्त ड्राईव्ह केला बघा. चेंडू खूप बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता, बचावात्मक चेंडूचा प्रयत्न विघ्नेशने, परंतु या ह्या बॅटरने मनसुबे पूर्णपणे तयार केले होते की मला ड्राईव्ह करायचा आहे. आणि हा इथे फुलरलेनचा चेंडू बॉडी लाईनला आदळतोय. पंचांनी तिथे सांगितले की लेग बाईसचा हा इशारा. 1 धाव मिळते. चौकारा पाठोपाठ धावसंख्या फुलत असताना 27 वर 3 गडी बाद. समाधानकारक धावसंख्या इथे करण्याचा प्रयत्न. 40च्या आसपास जाणं गरजेचं आहे. अजून 4 चेंडू झालेत. 28 धावसंख्या. येस, 3 गडी बाद. करेक्शन. येस, ओके. हा उडवलाय परंतु अंतर नाहीये. सहज उडवलाय चिप शॉट प्रमाणे, परंतु तिथे सहज जोडलाय झेल. चेंडू पर्यंत त्या ठिकाणी हात पोहोचलेच नाहीयेत. उंच पुरा खेळाडू त्या दरम्यान बॅटर पोहोचला आपल्या क्रीजवर. 2 धाव पूर्ण. लखन होते फिल्डर त्या ठिकाणी. लखन नाव आहे तर लखलख कार्य केलं पाहिजे, जसं आमचं लखन पाटील करतात सावधचे कमिटी मेंबर. नाम में क्या है, योगी सर हमेशा कहते हैं काम करो. 30 धावसंख्या, 3 गडी बाद, 3.3 षटक. टीम आई गावदेवी बाबगाव. पहिली इनिंग सुरू आहे. बॅटिंग घेतली टॉस जिंकून. आता बॅट्समन पुन्हा तयार आहे. हाताला पूर्णपणे माती लावली आता ग्रीप होण्यासाठी. बघूया. हो, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू उसळी घेऊन विकेट किपरच्या आतमध्ये आला. विकेट किपरने आतमध्ये थोडंसं टर्न करून गॅदर केलं. ही खासियत, ही व्हेरिएशन्स आपल्यामध्ये पाहिजे जो विघ्नेश दाखवतोय. 6 धावा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात विघ्नेशने. एक झेल पण उडाला होता. संधी होती परंतु लखनने चुकी केली. ओ फ्लिक, ओ झेल टिपला आता मात्र. जय जय, क्या बात है. टेकन, इट्स अ विकेट. मस्त झेल टिपला जयने. बघा फटका, मनगटी फटका मारण्याचा प्रयत्न होता. फ्लिक ऑफ द रिस्ट. हा लेग ग्लानचा थोडासा प्रयत्न होता तसं पाहता. इथे मनगटी वापर नव्हता, फक्त बॅटला स्विंग केली होती स्क्वेअर ऑफ द विकेट. परंतु काय जबरदस्त विदिन मायनर सेकंड, फ्रॅक्शन इन सेकंड तो झेल टिपला होता जयने. आणि चौथा गडी गारद झाला. धक्का क्रमांक 4 लागल्यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. एक चेंडू शिल्लक आहे फक्त आता शेवटचा. आणि रिव्हर्सचा पवित्रा आल्या घेतला. आणि फलंदाज बाद सुद्धा आहे. कॉट बिहाइंड, क्या बात आहे. फक्त सुनील आलेला त्या ठिकाणी आणि त्याची सुद्धा विकेट शून्यावरती बाद केली. गोलंदाजाला इथे दाद दिली पाहिजे. विघ्नेशने फक्त 6 धावा खर्च केला.
2 गडी बाद केले आपण पाहिले, दोन्ही पण झेल. हा बघा तो शेवटचा झेल. नवीन फलंदाज आला होता सुनील आणि लगेच स्टान्स बदलला, पण तो चेंडू त्या ठिकाणी कटर होता बघा. ऑफस्टिकच्या टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून बाहेर निघाला. लेफ्ट हँडला अँगल प्राप्त केला आणि बॅटला चाटून चेंडू ट्रिम्प होऊन गेला ऑफस्टम्पच्या वरून. बरोबर एका हाताने डाव्या हाताने झेल टिपला विकेट किपरने. क्या बात आहे, मस्त पद्धतीने. हे बघा आपले प्रभाकर सेठ भोईराज यांचं आगमन होईल. साईधारा डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सरचिटणीस साहेब आपले वीरेंजी दयानंद चोरगे, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमिटी. आणि हे आमचे त्रिकूट आहे, त्रिदेव आहेत. हेमंत मुस्साबाई हे सुद्धा त्रिपूट आहे. सुभाजी जाधव, संतोजी काकडे, मदनजी जाधव, MD साहेब, हे सर्वांचं आज आगमन अपेक्षित आहे आपल्याकडे. रघुनाथजी पाटील काल संध्याकाळी येऊन गेले. प्रशांत विष्णू पाटील, एकनाथजी पाटील उद्घाटन करून गेले. टॉस साठी या पिसे विहाना कॅप्टन या. आणि मनोजी भोईर आमचे लाडके, राजू माने उपसरपंच आमचे, श्रीकांतजी गायकर वावोलीचे ZP सदस्य, चांगलं ज्यांचं वक्तृत्व आहे, हे सर्व आमचे पाहुणे. चेंडू पडण्याच्या जर टॉस मध्ये आला नाही तुम्ही तर 3 धावांची पेनल्टी. पांडुसेठ आमचे विजय मल्ल्या, ज्यांचं नाव आहे ओमसाई वराई अध्यक्ष, अनंताजी पाटील माजी सरपंच, दिलीपजी पाटील माजी सरपंच कुकसे. आणि पूर्णपणे कुकसे गावाला, कुकसे परिसराला अगदी 4 चंद्र लावलेत हे आमचे सर्व मान्यवर. सुरेशजी पाटील आमचे महाराज, पोलीसजी पाटील ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन केला श्री गणेश चषकाचा. 10:23 जो आपण पहिला चेंडू टाकला. नरेशजी पाटील ॲडव्होकेट आहेत. सागरजी कासार उद्योगपती जे आले होते, आज पण येतील. सर्वांचं स्वागत पुन्हा पुन्हा असेल. हे सगळे आमचे दानशूर आणि योगदान कार्यकर्ते आहेत. दीपकजी पारधी समाजसेवक, श्री किशोरजी पारधी समाजसेवक, भगीनाथजी पारधी समाजसेवक, जांभूलपाड्याचे सर्व आमचे पारधी मंडळी आणि खांडवलची मंडळी, तसेच आमचे महेंद्रजी पारधी समाजसेवक, रुपेशदादा पाटील विकी स्पोर्टचे जनक, पंडित सेठ पाटील उद्योगपती, या सर्वांचं मोलाचं योगदान आम्हाला. महेंद्र पारधी आज इन ॲक्शनमध्ये असतील. गुरुनाथजी फिरंगणे उद्योगपती, तुकारामजी फिरंगणे विद्यमान सरपंच, योगेशजी पाटील सरपंच खांडवलचे, यांच्या आई माता सर्व सरपंच आहेत. येस, आई श्री सरपंच आहेत. ओके. सुजित पाटील उद्योगपती, विवेक पाटील उद्योगपती, नामदेवजी पाटील माजी सरपंच. विवेक पाटील बघा कसा हसरा मुखरा चेहरा, अगदी दोस्तीतल्या दुनियेतल्या राजा माणसांनी आपले स्वर्गीय वैकुंठवासी वामन शंकर पारधी यांना आपण श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्याच नावाने टॉस बॉक्स उभा केला आपण, जो पाहू शकता. ज्या बॉक्समध्ये आपण नेहमीच नाणेफेकीचा कौल करतो आणि नक्की त्यांच्या आठवणींना उजाला देऊन आपण वैकुंठवासी झालेत, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हे आपल्या मनामध्ये आपण नेहमी ठेवलं पाहिजे, कारण आपल्यातून निघून गेलेत. आणि या विजय आलेत कॅप्टन पिस्याचे. चला या टॉस साठी विजय या कॅप्टन आणि विरेन स्पोर्ट्स भावाले. पुन्हा एकदा साहिल पारधीनाच आपण हा मान देतोय. आज ते हॅट्रिक करतील वाटतं. येस, तिसरा पण घेऊ आपण त्यांच्याकडे, म्हणजे हॅट्रिक होईल. थांबा, चेंडू टाकू नका. टॉस दाखवत असताना विजयांचा कॉल. श्री गणेश आलाय. वामन स्मृती, फक्त निर्णय सांग. पेंडिंग. विरेन स्पोर्ट भावाल्याने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले. पेंडिंग ठेवतोय. ओके, पेंडिंग निर्णय, पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग. चला धावांचा पाठलाग सुरू करूया आपण. हा 5 मिनिटातच सांगा लगेचच. सलामीची जोडी आली आहे. नानकर संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता. समीर आणि जय. आणि फ्रंटलाईन गोलंदाज विश्वास. आई एकविरा नानकर संघ इथे धावांचा पाठलाग करणार आहे. आई गावदेवी बापगावच्या अगेन्स्ट. बापगाव संघाने इथे धावा उभ्या केल्या 30 आणि 31 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आहे 24 चेंडूंमध्ये. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु हाय व्होल्टेज बनवण्याचा प्रयत्न करा. जिद्दीने चिकाटीने खेळा की शेवटपर्यंत झुंज देण्यास भाग पडा. बॅट्समन करणाऱ्या, बॅटिंग करणाऱ्या टीमला हरलात तरी चालेल. म्हणतात ना की असा खेळ करा की जिंकणारा तुमच्या कानात येऊन म्हणाला पाहिजे की हे भावा, हा खेळ आमचा अगदी संघर्षमय कठीण खेळ होता,
जो तुम्ही चांगला करून दाखवला आणि प्रेक्षक सुद्धा म्हणाले पाहिजेत की हारले परंतु झुंज देऊन हारले. हार जीत तर होती राहते. चला पहिला चेंडू. उचली घेणारा चेंडूला टळवायचं होतं. स्क्रॅम्बल डिलिव्हरी विकेट किपरच्या हातात जात असताना बॉलिंग यांचे आता पंच आहेत ते शानू कुरेशी, स्क्वेअर लेग पंच परेश महाजन सर, तिसरे पंच आमचे मिस्टर कुल गोकुल पाटील सर सुद्धा आलेले आहेत. तिन्ही पण पंचांनी अगदी उत्कृष्ट कार्य केले पहिल्या क्षणापासून. जान जाय पर वचन ना जाय. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न खूपच आरली खेळले. बॅटची कडा आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला ज्या ठिकाणी मागच्या इनिंगमध्ये जयने झेल टिपला होता तशीच इथे रणनीती आखली बघा. स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूला एक लेग स्लिप आहे, एक फ्लाइंग स्लिप आहे, त्याला आपण शॉर्ट थर्डबॅट म्हणू शकतो, आणि एक बॅकवर्ड पॉइंट आणि गल्लीच्या मध्ये क्षेत्ररक्षक. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, मिड ऑफ, ऑन साइडला लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची जमावट. हो, पायांची हालचाल नाहीये, फक्त बॅट त्या ठिकाणी फिरवली होती. स्लाइसचा प्रयत्न होता बघा. हा चेंडू विश्वास भरा, हॅम ऍक्शन आहे. हो, सरळच गेला स्ट्रेटर वन. कुठल्या प्रकारचा स्पिन एक्सपेक्ट नाही करू शकत. बॅटर सुद्धा सरप्राईज झाला. समीर आहे त्या एंडला. जय समीरने एक धाव काढली आहे. जय आहे. या जागा बनवली होती, क्रीजच्या बाहेर निघाले होते आणि हुकचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. असे फटके मारले की चेंडू वेगाने जातो, कारण चेंडूचा पेस मिळतो त्या ठिकाणी, वेग मिळतो चेंडूला जेव्हा मिडलिंग होतं तेव्हा. तो इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला आणि आमचे सर्वांचे लाडके परम मित्र, दोस्ती त्या दुनियेतला राजा माणूस योगी पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत. हापाम पूल ड्राईव्ह होतो चेंडू अलाउन द कार्पेट. वेगाने येतं क्षेत्ररक्षक डीप मधून, फेकी झाली नॉनस्ट्राइक केंडला चुकीची, आणि त्या दरम्यान अगदी योग्य पद्धतीने समन्वय साधून दोन्ही पण बॅटरने 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावाने धावसंख्या आता वेग धारण करते. 5 चेंडूंमध्ये 3 धावा झाल्यात. एक मोठा फटका आला पाहिजे या षटकामध्ये, कारण 31 धावांचं लक्ष आहे, परंतु इथे तोडीस तोड बॉलिंग करतायत हे तितकंच खरं आहे. बाबगावची टीम ड्रॉप केलाय. हाफ वॉली घेऊन फ्रंट फुटला येऊन, मिड ऑफ नाहीये तो मिड ऑफच्या डोक्यावरून काढा चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने. 1 का 4. आवश्यकता होती धावफलकावरती धावा वाढवण्याची आणि तो प्रयत्न इथे सक्सेसफुल केला जयने. त्याच्या नावामध्ये जय, ज्याने सुंदर झेल सुद्धा टिपला होता, त्याला हाफ वॉली मिळाला. मस्त पद्धतीने त्या फटक्यामध्ये स्टान्स होता, चांगलं पोझिशनमध्ये आला होता. अगदी डावा पाय पुढे, म्हणजे त्याला फ्रंट फूट म्हणतात, तो पुढे घेतला आणि मस्त बॅटला सरळ लॉफ्ट केली होती. स्ट्रेट लॉफ्टेड ऑफ ड्राव बघितला आपण मिड अपच्या डोक्यावरून, आणि त्या ठिकाणी 2 फिल्डर धावत असताना चेंडू काय थांबला नाही. चेंडू पाठवा. धावसंख्या इथे 7 आहे. 31चं लक्ष. अजून 18 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे टीम आई एकविरा नानकर संघाला. आपण पाहता श्री गणेश 2025 चषक, श्री गणेश स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ जांभूळपाडाच्या वतीने या आयोजित स्पर्धा. आमचे कोणी व्हॉलेंटियर्स असेल, आमचे चल्लू मिल्लू छोटू पतलू, जरा चहूबाजूला मैदानाचा ताबा घ्या. संध्याकाळी तुम्हाला चॉकलेट्स मिळणार आहेत, इक्लेअर्स किंवा कॅडबेरीज तुम्हाला मिळतील. आज गोड गोड दिवस आहे, मोठा आजचा दिवस आहे, सोनियाचा दिवस आहे. अमृताहुनी गोड याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा. हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो, अट्टहास असतो, आणि आपल्या जीवनात सुद्धा, आयुष्यात सुद्धा शेवट गोडच व्हावा. अगदी तसंच कार्य आपलं पाहिजे. जीवनाच्या रंगपटलावरती आपण असं कार्य केलं पाहिजे की लोकांनी आपल्याला फेसबुकवर नव्हे, इंस्टाग्रामवर नव्हे, व्हॉट्सअपवर सुद्धा नव्हे, तर गुगलवरती सर्च केलं पाहिजे की ही व्यक्ती कोण होती, ही शंकर गुळवी नावाची व्यक्ती कोण होती. त्याचा आपण लेखाजोखा काढूया, ते गुगलवाले देतील लगेचच. तर कोण होते शंकर गुळवी? आहेत ते, अजून आहेत, आमच्या बाजूला आहेत, पाठीमागे आहेत. तर त्यांचं गुगलवरती नंतरच टाकतील आमचे सुंदर पिचाई साहेब, जे CEO आहेत. इंडियनचा तो मान आहे. 300 कोटीचं पॅकेज आहे बाबा त्यांना, वर्षाचा पगार, दिवसाचा काढा आता. 1 कोटीच्या वर पर डे आहे सॅलरी.
काल एक न्यूज आली होती की एका कुठल्या कंपनीच्या सीईओ ला 17,500 कोटी वर्षाचं पॅकेज. बाबा, अजून ते उघड नाही झालं कंपनीचं नाव. हो, 17,500 कोटी वर्षाचं पॅकेज. तर मग दिवस आणि सेकंदचे किती, हा प्रश्न काय जगात चाललंय. आणि या ठिकाणी काय चाललंय तर टर्न केलं चेडूला, गिरकी दिली, भिंगरी शॉट, षटकार. मस्त 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 समीर हवा का झोका. आणि किती मस्त वेगाने त्याने वेग धारण केलं, पोझिशन मध्ये आला आणि बॅट स्विंग केली ती लॉंग लेगच्या दिशेने, भिरकावून दिला चेंडूला. 6 धावांसाठी उत्तेजनात्मक षटकार खेचला. धावा 13 आणि चेंडू आता झेल नाही कॅरी झाला. आपले उंच पोरे खेळाडू या समोर आहेत आणि फेकी कुठे करतायत बघा, मिड ऑफ कडे. गोलंदाजाला तिथे प्रयत्न करावे लागले आणि त्या ठिकाणी 2 धावा लिली सहज पद्धतीने पूर्ण केल्या समीरने षटकारापाठोपाठ. धावसंख्या 15 वर टीम आई एकविरा नानकर संघाची, ज्यांच्या समोर लक्ष्य जिंकण्यासाठी 31 धावांचं सोपं झालंय समीकरण त्यांच्यासाठी. परंतु काही विकेट जर इथे पाडल्या, अजून एकही विकेट नाहीये, तर मग कमबॅक करू शकेल. या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे नानकर संघाने. पुन्हा एकदा ती चान्स होती, तसंच फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे अर्ली खेळले आणि चेंडूने थोडीशी जास्त उसळी घेतली. आडवे झाले ते क्रॉस लाईन, अक्रॉस द लाईन आणि क्रॉस बॅटेड. बॅट स्विंग सुद्धा केली होती, परंतु टायमिंग जुळलं नाही आणि त्या ठिकाणी बचावले बॅटर आणि बचावले बॉलर सुद्धा. 3 चेंडूमध्ये षटकाराने डबल 8 धावा इथे अर्जित केल्यात समीरने. पुन्हा एकदा सज्ज सामना करण्यासाठी करणचा. आणि आत्ता चान्स मिळाली, परंतु आत्ता जास्त उसळी मिळाली. बाउन्सर आणि विकेट किपरनी फेकी केली होती रनआउट साठी. त्या ठिकाणी मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफवरून फिल्डर येतोय आणि अजून अजून धावा मिळत आहेत. भाग मिल्का भाग, 1+2. 3 धावा अर्जित केल्या एकूण. 2 सर. ओके, 1+1. एक बॅट मधून एक ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. म्हणजे थोडक्यात की जेव्हा फेकी झाली तेव्हाच त्या 2 धावा झाल्या, परंतु या अगदी नुकसानदायक धावा आहेत. 17 धावसंख्या झाली आहे. फेकी करायची गरज होती का, तर हाही प्रश्न. परंतु विकेट किपरचं मनसुबे काय होते की मला विकेट पाहिजे होती, ते सुद्धा त्यांनी चांगलं केलं. अशा वेळेला संधी मिळत असते आणि त्या संधीला आपण शोधायचं असतं आणि मिळाली की सोडायचं पण नसतं. तो प्रयत्न केला होता, परंतु नेम हुकला विकेट किपरचा आणि त्या दरम्यान 2 धावा दिल्या. यावेळेला वेगाने बॅट रोल केली होती. पंचांनी सांगितलं की हा खूपच ऑप्टिकच्या बाहेर चेंडू आहे. वाईटचा इशारा शानू सरांचा. वाईट प्लस वाईट, वाईट चेंडू चांगला नाहीये. 18 धावा इथे. समीकरण अगदी सोपं झालंय. 14 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. एक चेंडू जास्त आहे. रिक्वायर रन रेट पर ओव्हर 5.57 आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पूर्णपणे लेखाजोगा, पूर्णपणे पृथक्करण, पूर्ण इक्वेशन्स दाखवले जात आहेत, जे गरजेचे आहेत. आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांना जे जोडले गेलेत त्यांचं स्वागत या सामन्यामध्ये. पुढे सरसाले चेंडूला ओव्हर पिच घेतलं, बॅटवरती परफेक्ट टायमिंग केलं होतं, परंतु लॉंग ऑन कव्हर करतोय. सिंगल मिळतोय आणि सिंगलने धावसंख्या 2 षटकाची समाप्ती झाल्यानंतर आई एकविरा नानकर संघाची 31 धावांचा पाठलाग करत असताना 19 वर आणि समीकरण आता आहे 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. वीरेन स्पोर्ट्स भावलेच्या टीमने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जसं ह्या सामन्यात पण बॅटिंग घेतली होती बाबगावने. आज काय वेगळंच काहीतरी दिसतंय. बरोबर आहे, चेंजेस पाहिजेत. निसर्गामध्ये तेच सांगितलं होतं की बदल हा निसर्गाचा नियम आहे. आपण पण आपल्यामध्ये बदल करायला, कारण मग किती वेळा आपण टॉस जिंकून फिल्डिंग घ्यायची, कधीतरी आपण बॅटिंग घेऊन जिंकण्याचा प्रयत्न करू, जसं जास्त ऑस्ट्रेलियन करतात. ऑस्ट्रेलियाची ही नीती नेहमीच मोठ्या सामन्यांमध्ये असते. सेमीफायनल, फायनलमध्ये असेच करतात आणि म्हणून त्या 434 ठोकल्या होत्या. पण तेव्हा त्यांचे मनसुबे असे उधळून लावले की त्यांना 440 होल्डचा धक्का दिला आफ्रिकेने. अगदी सेलिब्रेशन रिकी पॉन्टिंगने चालू केलं होतं की हम जीत गए, वी आर विनर्स बट नॉट. तिकडे गिब्स तयार होता, स्मिथ तयार होता आणि त्यांनी काय सजवली पारी. हो, वाईड यॉर्कर छेडण्याचा प्रयत्न. महेंद्र पारदी वेलकम. अगदी
बल्ला हात में लेके जान हथेली पे लेके आगे हाजीर हुए महेंद्र पारधी. हा बघा चेंडू बाहेर निघाला, खुलट टप्पा होता ऑफस्टिकच्या बाहेर आणि अजून चेंडूला बाहेर फुटभर वळवलं. चांगली क्वालिटी सुनीलने दाखवली. पहिला चेंडू अगदी लक्षणीय प्रेक्षणीय. समीकरण 11 चेंडू 12 धावांची गरज. आता असंच काल झालेलं किरोलीच्या अगेन्स्ट बघा. नंतर सामना वळला होता किरोलीकडे, पण तो इथे वळेल का? चेंडू वळवलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय, झेल टिपलाय. मॅच में ट्विस्ट, मॅच ऑन आहे बरे का. अजून सामना सोडू नका, विकेटचा प्रयत्न करा. विकेट जर प्राप्त केल्या, चांगली फिल्डिंग जर तुम्ही इथे केली तर अजून तुम्ही सामन्यामध्ये येऊ शकता. असा प्रयत्न करा की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकेल. फलंदाज बाद होते. हवा में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. दुनिया जीतने का हौसला रखे मेरे दोस्त, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. लक्षात ठेवा की प्रयत्न असं करा की हार झाली तरी चालेल, हरलात तरी चालेल, परंतु प्रेक्षकांनी तुम्हाला दाद दिली पाहिजे. कारण खेळ आहे शेवटी, हार हार जीत होणारच आहे. तो प्रयत्न करा तुम्ही की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कसा जाईल. पहिला प्रयत्न असा करा की शेवटच्या षटकापर्यंत गेला पाहिजे. बघा आता चेंडू 10 शिल्लक आहेत, 12 धावांची गरज. मस्तपैकी झेल टिपला फिल्डरने. अगदी विश्वास भरा इथे की विश्वास निर्माण केला आपल्या टीम मध्ये. आत्मविश्वास दुणावला गेला कारण एक संजीवनी प्राप्त करून दिली जी गरजेची होती. कारण विकेट साठी तरसले होते. एक गडी बाद झाला. 2.2 षटक, 19 धावसंख्या, 10 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. नवीन फलंदाज येतीन आलाय स्थायिक एंडला आणि गोलंदाज सुनील. पुन्हा एकदा हा फ्रंट फुट ड्राइव. क्या बात आहे. समजदारचं क्रिकेट. पुश करो खुश रहो. पाहिलं की 30 सर्कल मध्ये ऑन साइडला कोणी नाहीये आणि त्या ठिकाणी चान्स घेतला. फ्रंट फुटला आला आणि ड्राइव्ह केला होता. फक्त चेंडू हवेत गेला तरी चालेल. एक धाव इथे अर्जित केली. येतीनने आले आणि जयला स्ट्राईकला घेतलं. धावसंख्या 20 वर. आता 11 धावांची गरज 9 चेंडूंमध्ये. 3 चेंडू हे किती धावा देतील की 3 चेंडूमध्ये 1-2 विकेट मिळतील हा प्रयत्न करा. झुंज द्या, संघर्ष करा, जिद्दी बना, स्वतःसाठी जिद्दी बना. हो, अशा प्रकारची जिद्द तुमची नाही जमणार. हे खूप चुकीचा निर्णय. आणि बीमर +4 फायपर्स. पंजा आ गया. खूप खराब. बघा चेंडू काही गरज नव्हती. चेंज ऑफ पेसचा प्रयत्न होता. बॅकअप हँडचा वापर केला. चेंडू होती, बोट फिरवले होते. काही गरज नव्हती. रिलीज करताना त्यांनी चुकी केली आणि हा फुटबॉल गेला, तो सुद्धा ओव्हर द वेस्ट. आणि परिणामी ते भोगावं लागेल. खूप मोठं नुकसान केलं. असं वाटलं की सामन्यामध्ये ऊर्जा आली, पण तो पूर्णपणे हवा निघून गेली लगेचच. एक तुमची चुकी, एक तुमचा चुकीचा चेंडू बघा सामन्याचे चित्र चेंज करू शकतो. आणि या दिला ओव्हर द वेस्ट. बरोबर बीमर आहे अगदी बेंबीच्या जवळ आणि चेंडूला ड्राइव्ह केलं होतं छान पद्धतीने. बॅकवर्ड क्लिकच्या दिशेने 4 धावांसाठी 5 मिळाल्या. एकूण धावसंख्या 25. आता 6 धावांची गरज 9 चेंडूंमध्ये. टीम आई एकविरा नानकर संघाला. कमबॅक करेल का बघायचं आपल्याला. नुकसान तर केलंय सुनील गोलंदाजाने. पुन्हा एकदा फुल टॉस देतोय. इनसाइड आउटचा प्रयत्न होता. चेंडूला काढलं कव्हर मधून. चेंडू कव्हर पॉइंट डीप मधला क्षेत्राचे घेतो वेगाने कव्हर करण्यासाठी, परंतु तिथे बघा नशिबाची साथ मिळते ती म्हणजे बरोबर नानकर संघाला. आणि आता संघ नक्कीच विजयाकडे वाटचाल करतोय. कारण संधी गमावल्या आणि संधी तुम्हाला मिळाली होती. जेव्हा विश्वासने झेल टिपला तेव्हा एक संजीवनी झाली होती तयार, परंतु तुम्ही मोमेंटम गमावला जेव्हा बीमर टाकला. आणि ती तुमची चुकी तुम्हाला ते आता पराजयाकडे घेऊन चालले असं म्हणा हरकत नाही. कारण 8 चेंडू शिल्लक आहेत, 4 धावांची गरज. 27 धावसंख्या झालेली आहे टीम नानकर संघाची. आता सोडलाय, फक्त टॉस केलाय, सोडून दिला हातातून. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने जात असताना लॉंग लेग कडे मॅच विनिंग चौकार येतोय. सामना जिंकला एकविरा नानकरने. आपलं हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम आई गावदेवी बापगाव. मॅन ऑफ द मॅच मिस्टर अनिकेत, नो डाऊट, ज्याने दुसरे षटक हाताळत असताना असं दबाव टाकला की फक्त एकच धाव खर्च केली आणि 3 धक्के दिले होते. त्या धक्क्यातून टीम बापगाव बाहेर निघालीच नाही. पूर्णपणे डांबून ठेवलं, बांधून ठेवलं, गळचेपी केली त्या बॉलरने ज्याचं नाव आहे अनिकेत. तोच ठरलाय सामन्याचा हिरो. बघा हा लेखाजोखा. मॅच समरी. मॅच नंबर 21 ग्रुप मॅच
आई गावदे बापगाव विरुद्ध आई एकविरा नानकर. बापगाव टीमने